लिहून ठेवा 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. 10 मार्च. हं. 5 राज्य कोणतं? आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, हो, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हो, गुजरात, हो. राजस्थान. हं. 5-7 राज्यातनं दरवर्षी 22 फेब्रुवारी 10 मार्च हो, एक अवकाळी येतेच. हो. आणि त्याच्यामुळे काय होतंय, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानकडे तिकडून जर आलं तरी हं. महाराष्ट्राला थोडाफार फटका बसतोय. हो. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ इकडून जरी आलं हं. तरी महाराष्ट्राकडे थोडं येतंय. हो, छत्तीसगडकडे जरी, आसामकडे जरी आलं हो, तरी आपल्याला फरक हे म्हणजे थोड्याफार भागाकडे येऊन जाते. हो. बरोबर. हे ठरलेलं लिहूनच ठेवा, म्हणा लक्षात ठेवा दरवर्षीचं. हो, बरोबर आहे. किती? 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. हा, हे झालं एक. हो. आणखीन दुसरी गोष्ट सांगतो आता. हां. तुम्ही आज कुठं शेतात कुठं बाहेर गेला असाल, हो, शेतात आहे. जाणार असाल, हो. अशा वावटोळी सुटतील बघा, वावटोळी. हां, हां. आजपासून. काय म्हणते आमच्या इकडे वाटोळी म्हणतात. आमच्याकडे वावटळ म्हणते. वावळट म्हणतात काही भागात, वाळवट नंदुरबार होय तिकडे. हो, हो. बरोबर. तर वावटोळी अशा सुटतील, गोल वाऱ्या फिरतील ना, अशा जातील बघा. हां, हां, हां. पूर्वेकडून येते इकडून पश्चिमेकडे जातील. हो का? त्या गेल्या की हं. समजायचं कुठंतरी एक चक्रीवादळ तयार होणार आहे. हां, हां, हां. म्हणजे कोण इशारा देते? निसर्गाचा ते वावटळ. हो, बरोबर आहे. वावटळ म्हणते की कुठंतरी एक चक्रीवादळ होणार आहे हं. आणि आभाळ तर निघणार, नसा पाऊस तर येणार, असा ते 10 दिवसांना अगोदर सल्ला देऊन जाते. हो, बरोबर. किती दिवसानं? 10 दिवसांनी सल्ला देऊन जाते. बघा आता सुटेल का नाही. वाटल्यास परवा दिवशी वाटल्यास आणखीन हिडिओ घ्या हो, आणि कुठं जर झाली तर पुन्हा सांगा मला झालेली वाट. बरोबर. आणि सर कारण आता मी हे जे 22 फेब्रुवारी ते 10 मार्च सांगत आहात, तर मग याच्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहू शकतो आणि गारपीट कुठे-कुठे राहू शकतो? काय होईल याचा फटका जास्त आंध्र प्रदेश, हो. तामिळनाडू तिकडे जरा जास्त फटका पडणार. कारण की काय होईल, लँडफॉल म्हणजे जमिनीवरती काय होईल, 22-23 तारखेला येईल ते. हो, हो, हो. चेन्नईकडे, नेल्लोर, हो, विशाखापट्टणम हो. ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, एक 22 तारखेला धरल्या 23 तारखेला ते. हां, हां, हां. हा, मग तिथून धरल्याच्या नंतर जमिनी व्हायला थोडं स्थिर होईल. हो. पण स्थिर झाल्याच्या नंतर काय होतं, जे म्हणजे याचे जिल्हे आहेत ना, समजा समुद्राच्या कडेचे, हं. म्हणजे आंध्र प्रदेशचे, तामिळनाडूचे, हो, छत्तीसगडचे, ह्या मग भागात पाऊस जरा जास्त पडेल, म्हणजे पावसाळ्यासारखा पडेल. हो. बरोबर. म्हणजे त्या 4-5 राज्यात. मग तिकडे जर पडत असल्यामुळे काय होईल, त्याचा असर मग आपल्या महाराष्ट्रावर काय होईल, हं, इकडे नांदेड जिल्हा, यवतमाळ, चंद्रपूर, हं, नागपूर, हं. इकडं अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, हो. संभाजीनगर, जळगाव, हं. कोल्हापूर, पुणे, हो, हो. ह्या पट्ट्याला मग थोडा असं होईल. आणि सोलापूर, आणि सर लातूर, विदर्भामध्ये? विदर्भामध्ये आहे ना यवतमाळला. हो का? हं. मात्र सर बाकी जिल्हे वाशिम, अमरावती, अकोला, कुठं? वाशिम आपलं विदर्भामध्ये? हां, हां. वाशिम, अकोला, अमरावती या भागामध्ये मग राहणार का पाऊस समजा? हो, येणार ना. काही भागात येणार ना. हो का? हां, कसं ते आता बरेच शेतकऱ्यांची गहू काढणी चालू आहे, तर आपल्याला फोन येत होते शेतकऱ्यांचे, की सरांपासून अंदाज घ्या पुढील काय परिस्थिती आपण राहणार तर. त्याच्यामुळे अगोदर कल्पना काढून किती दिवसापासून म्हणतो 22 फेब्रुवारी. मी काय करत असतो, आधी नुसती थोडी कल्पना देत असतो. हो, हो. बरोबर आहे. येणार तर मला महिन्यापासूनच माहित होतं हे. हो. त्यावेळेस मागच्या वेळेस सांगितलं होतं 22 फेब्रुवारी नंतर वातावरण खराब होणार. आधी सांगितलं होतं शेवटच्या बरोबर. आठवड्यात. हो, बरोबर आहे. मागील रेकॉर्डिंगमध्ये म्हणजे 2-3 रेकॉर्डिंगच्या आधी सुद्धा तुम्ही सांगितलं होतं, की 22 फेब्रुवारी ते 10 मार्च वातावरण बदलणार. हो. हो. तर नेमका कांदा काढणं चालू आहे. हो. त्याच्यानंतर तूर काढणं चालू आहे. हो. हरभरे काढणं चालू आहे. हो. बरोबर. चिया काढणं चालू आहे. हो. बरं बरेच सर आता म्हणजे ज्या राजमा ज्या काढणं चालू आहे. तर त्या हो, शेतकऱ्यांनी 22 पर्यंत काढून घ्यायचा. हो. ज्या शेतकऱ्यांचे गहू काढणी झालेली आहे, मग त्यांनी 22 मार्चपर्यंत का 22 फेब्रुवारीपर्यंत काढायला पाहिजे का? आलेले असले तर काढून घ्यायचे हो का? आणि नसले आले तर राहू द्यायचे. कशाला उगाच काढायचे. हो, हो. बरोबर आहे. म्हणजे आणि हे एवढा पाऊस कसा असतंय, महाराष्ट्रामध्ये म्हणजे हे पावसाचं अवकाळी नसतं की इकडे पडत नसतंय. हो. फक्त काय करायचं, थोडं 8 दिवसात गव्हाला पाणी देऊ नका म्हणा. या 8 दिवसांनी. म्हणजे कधी ह्या 15च्या नंतर पाणी देऊ नका. 15 हो का? ते हो, 22. जर पाणी दिलं तर काय होईल, हो, पाऊस जर पडेल, आंध्रात पडेल, समजा तेलंगणात, पण हो. त्याचं वारं इतकं सुटेल की तुमचा गहू पडून जाईल. हो, हो. बरोबर आहे.
बरोबर आहे. मात्र हो, ज्या शेतकऱ्यांचं पाणी द्यायचं राहिलेलं असेल त्यांनी 15 तारखेपर्यंत द्यायला पाहिजे. गव्हाचं पाणी देऊन घ्यायला पाहिजे, कारण की काय होतं मग पुन्हा वाऱ्यानं निसता गहू पडत आहे. हो, हो. बरोबर आहे. हो. आणि सर यापूर्वी तुम्ही आपल्याला 2026चा देखील अंदाज दिलेला आहे. तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना तुम्ही सांगावा 2026चा अंदाज. 2026ला सरासरी इतका पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे. हो, आणि पिकाला लागल तसा पाऊस पडणार आहे आणि पिकं चांगली येणार आहेत. बरोबर. कापूस, सोयाबीन, तूर, मूग सगळे पिकं जोरदार येणार आहेत. हो, हो. बरोबर. आणि जितका पाऊस कमी तितके पिकं चांगले. हो. हो. आणि सर तुम्ही यापूर्वी आपल्याला ते सुद्धा सांगितलं होतं, की दुष्काळ कशामुळे पडतो आणि का पडतो? तर त्याच्याबद्दल बी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. तर अं, शेतकऱ्यांना ते सुद्धा पाहायला पाहिजे. कारण की शेतकऱ्यांना मग पूर्णपणे माहिती भेटते. हां, हां, हां. हं. आणि सर आता समजा शेतकऱ्यांना फक्त 22 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंतच शेतकऱ्यांना पावसाचा धाक आहे. हं. मात्र त्यानंतर काही एवढं टेन्शन घ्यायचं काम नाही. मग पुढे पाऊस राहणार का सर समजा? महाराष्ट्रात काय होणार, थोडं तुरळक तुरळक भागात पडणार आहे, सगळीकडे नाही पडणार. हो का? हं. मात्र भाग बदलत राहणार. मात्र तशी चिंता करायची काही गरजच नाही. हां, तुरळक हो. ठिकाणी पडणार आहे. हो, मात्र तुमचे कुटार वगैरे हे ते असेल तर झाकून ठेवायला चालेल. झाकून ठेवायला पाहिजे. हो. हो, हो. बरोबर. कांदे सुद्धा मग झाकून ठेवायचे. हो, तुरीचं कुटार झाकून ठेवायला पाहिजे. हो. वीटभट्टीवर त्यांनी सुद्धा ते आपलं हे बरोबर. करायला पाहिजे. नाहीतर मागच्या पावसात काय झालं, हां. जळगाव खूप नुकसान झालं वीट उत्पादकांना. हो, हो. बरोबर आहे.